मित्रांनो आणि हाय बहिणींनो, हे तर सगळेच म्हणतात म्हणून हाय हॅलो सोडून टाका. जय शिवराय, जय श्रीराम, जय भीम, जय हिंद बोलून मी निशांत प्रकाश उभे आपला आजचा पहिला ब्लॉग चालू करतोय. रूट दाबदूब निशांत. तर आपला आजचा पहिला ब्लॉग काय आहे ते मी तुम्हाला नक्कीच कळवतो. मी आलोय बाबांच्या मंदिरात, कारण की चांगली सुरुवात करायची म्हटलं तर पहिला आपल्या पाठीशी बाबाच असतात नेहमी. माझ्या काय सगळ्यांच्या पाठीशी बाबा असतात नेहमी, म्हणून मी चांगली सुरुवात करायची. बाबा मला मतलब हेच सपोर्ट कर की शेवटपर्यंत माझ्या पाठीशी उभी राहा आणि तुम्ही लोक पण मला सपोर्ट करा. आपला आजचा पहिला ब्लॉग कसा होतोय काय होतंय ते तुम्ही लोक लाईक, शेअर आणि सबस्क्रायबर आणि कमेंट हे करून नक्की सांगा. कमेंट करून तर नक्की सांगा की आपला ब्लॉग कसा आहे, का कसं चालतोय, की पुढे आपण अजून करू शकतो का, ते तुम्ही नक्की सांगा. तर आपण भेटू. तसंच आजचा पहिला ब्लॉग असा आहे की आज आहे रोटो फायटरचे 2 ऑर्डर, म्हणजे एक आहे घाटल्यात आहे आणि एक पनवेलला आहे, म्हणजे 2 ऑर्डर आहे. तर आपली 2 टीम केलेली आहे. तर ह्याच्यावरतून आपले आजचा पहिला ब्लॉग मी चालू केला. अजून कोणालाच नाही माहित की मी ब्लॉग वगैरे चालू केला आहे, की माझ्या डोक्यात काय असं आहे. सगळे मला बोलायचे की तू ब्लॉग चालू कर, ब्लॉग चालू कर, पण आज मी कोणालाच काय सांगितलं नाही. मी आता तिथं हाऱ्याच्या इथं, म्हणजे आपल्या ओनर आहे ना आपला हाऱ्या, त्याच्या इकडं बिल्डिंगच्या खाली जाऊन म्हणजे समजेल. आता ते दोघं पवायदादा आणि हाऱ्या ते सामान काढताय, ते दोघं पूर्ण टेम्पोमध्ये लोड करताय, कारण की सगळे पोरं आपले आता जॉब वगैरेला लागले. आणि आपल्या जी लँग्वेज असेल ना ती लोकलच, जशी आपण बेंजोमध्ये जी लोकल लँग्वेज यूज करतो ना तशीच असेल का. तर तुम्ही माझ्या बोलण्या वगैरे मध्ये समजून घ्या आणि कसं आहे काय ते मला शेवटपर्यंत तुम्ही साथ देत राहा. तर मी आता जातो हाऱ्याच्या इथं, तिथं जाऊन बघूया आपलं काय सामान बिमान काय काढलंय का पवायदादानी आणि हाऱ्यानी. मग तिथं जाऊन तुम्हाला सगळ्यांना भेटवतो. तर मित्रांनो मी आता निघालोय जस्ट. पाऊस तर आज खूप आहे, खूप म्हणजे एकदम डेंजरवाला पाऊस आहे आजच्या दिवशी. काय सांगू, एवढा डेंजरवाला. आता कुठेतरी शांत झालंय. मी जॅकेट वगैरे घेतलंय तरी पण. तर मी निघालोय, मी जातो डायरेक्ट हाऱ्याच्या इथं. तिथं पवायदादा लोक सगळे थांबले, तिथं जाऊन मग कसं काय ते बघूया. तोपर्यंत तुम्ही बघा सिनेमॅटिक, सॉरी काय बोलतात त्याला, सिस्टमॅटिक काहीतरी आहे ना, ते बघा, एन्जॉय करा तोपर्यंत. मी तिथं जाऊन तुम्हाला सगळ्यांना भेटवतो. हाऱ्याच्या इकडं पोचलेलो, तेवढ्यात पवायदादा आणि आकाश दिसले. येत आहे. चला जाऊया आपण पुढे तोपर्यंत. हाऱ्याच्या इथं पोचलोय. हाऱ्याची बिल्डिंग, आपला सामान सगळं इकडं असतो. आणि आताशी टेम्पो आलाय, आम्हाला कॉलवर बोलतोय की आम्ही लोकांनी पूर्ण सामान भरलंय. काय बोलला, परत बोल. लवकर कधी येत नाही हा. मी इथं असं लवकर आलो ना तर हाऱ्या कुठं ना कुठं मला पाठवत असतो. आता पाठवलंय मला ते मशीन आणायला. मला बोलला जास्त सावली नाक्याची इथे जाऊन मशीन घेऊन ये. आणि तसंच भावेशकडे पण जायचं, मला भावेशला पण घ्यायचं आणि कीबोर्ड पण घ्यायचं भावेशच्या घरी जाऊन. तर मी भावेशला घेतो आणि कीबोर्ड घेतो. तर त्याच्यानंतर तुम्हाला पुढे भेटत राहतो. तर तुम्ही तोपर्यंत सगळं बघत राहा कसं काय ते. भेटलेला तर मी ऋषी आणि आकाशला पाठवले मशीन घ्यायला. मी जातो भावेशला घ्यायला कीबोर्ड घ्यायला. या दोघांना पाठवलं मी मशीन घ्यायला. तर या मशीन घेऊन डायरेक्ट भेटू आपण. आता जस्ट आलो भाई भावेच्या इथं. भावेश पण आलाय कीबोर्ड घेऊन आमच्याकडे पण. हा हे सगळं आहे म्हणून आम्ही लोक डायरेक्ट हारायचं इथं जाऊनच भेटतो तुम्हाला, कारण की कसं काय ठेवू समजत नाही म्हणून. तिथून भावेशला घेतलं, कीबोर्ड वगैरे घेतलं. त्याच्या पण काय मला एवढं शूट करता आलं नाही, कारण खूप बेकारवाला पाऊस चालू, एकदम डेंजरवाला. तुम्ही बघू शकता, हे बघा आकाश बघा तुम्ही, किती डेंजरवाला पाऊस पडतोय. आता कुठं तर थोडं शांत झालंय. टेम्पो वगैरे सगळं निघाले, सगळे गेले. भावेश वगैरे सगळे हाऱ्या बिऱ्या सगळे पुढे गेले. आणि पवायला काही लोक ते घातल्यात एक ऑर्डर आहे, तर ते लोक तिकडे आहे. म्हणून मला काय माहितीच नाही आज कोण कोण आहे, काय आहे, कसं काय आहे. आता मी सूर्यासाठी वेट करतोय. सूर्य येतोय म्हणून थांबलो मी. सूर्य आलं तर आम्ही लोक डायरेक्ट निघेल आणि डायरेक्ट आपल्याला लोकेशनवर भेटेल. मला लोकेशन वगैरे कायच नाही माहिती, कारण मी जॉबवरून डायरेक्ट आलो आणि माझ्या मनात पण नव्हतं आज ब्लॉग चालू करायचं. पण हे अचानक मी ब्लॉग चालू केलं आहे, म्हणून काय एवढा व्हिडिओ वगैरे शॉर्ट व्हिडिओ वगैरे काहीच घ्यायला नाही आलं. जे काय ते जास्त व्हिडिओ असेल ते आपले सगळे वाजवण्याचेच व्हिडिओ भेटेल तुम्हाला जास्त काय. म्हणून तुम्ही समजून घ्या कसं काय ते. शेवटपर्यंत ब्लॉग एन्जॉय करा. सूर्य आला की डायरेक्ट निघेल आम्ही लोक. की सूर्याचं पण जास्त काही शूट घेणार नाही, कारण पाऊस एवढा डेंजर पडतो ना, खूप म्हणजे खूप डेंजर पाऊस पडतो. म्हणून जाता जाता डायरेक्ट तुम्हाला सिनेमॅटिक बघा तोपर्यंत तुम्ही, आणि डायरेक्ट लोकेशनवर आपण भेटूया.
आता जस्ट आपल्या लोकेशनवर पोहोचलोय. एकदम बेकारवाला लोकेशन, एकदम बेकार म्हणजे लय हालत खराब झाली काय सांगू. टेम्पो बिंपो सगळे गाडी बिडीची एकदम हालत खराब झाली. पण चिखली गाव एकदम चिखलसारखं होतं, एकदम डेंजरवाला. म्हणजे काय बोलू तुम्हाला. आता इथं आहे पाठच्या साईडलाच आपलं सगळं आहे. इन्स्ट्रुमेंट तिथंच प्ले करायचे, तिथंच लावायचे. बघा असं सेट पाहिजे. पोरं कोण आले नाही पण सेट एकटा बिचारा मेहनत करते पूर्ण. सामान काढतोय आता आम्ही लोक सगळे. मी पण जरा सामान काढतो इथं. आज काय काय सामान आहे आणि इन्स्ट्रुमेंट काय काय ते मी तुम्हाला सांगतो. पहिला सामान काढून घेतो. आता सगळं इन्स्ट्रुमेंट लावून झालंय. आपला आजचा इन्स्ट्रुमेंट आहे 3 रोटो आहे, 3 जोडी कॉन्सेट आहे आणि 2 ताशा आणि 1 थाप आहे. आणि आज कोण कोण आहे मला ते अजून पण नाही माहीत. बेकारवाला शॉट झाला, एकदम बेकारवाला म्हणजे एकदम बेकारवाला. सगळं सामान घेऊन आले पण भोंग्याचं स्टँड ना आणलंय. फक्त वरची टीपार आणली पण भोंग्याचं स्टँड ना आणलंय. अरे हसतोय इथं. नाही मागवलंय ते आपला साहिल आहे. साहिल करून एक मित्र आहे आपला पनवेल मधला. त्याला बोलले घेऊन यायला तर तो घेऊन येतोय. आणि आपला आजचा इन्स्ट्रुमेंट असं आहे की 1 कीबोर्ड, 3 रोटो, 3 जोडी कॉन्सेप्ट असा इन्स्ट्रुमेंट आहे आपला आजचा. तुम्ही बघू शकता, तुम्ही तुम्हाला दाखवतो. तर आता जस्ट प्रफुल्ल दादा आणि चेतू आले. हे लोक सामान लावते. हे लोकांना पहिला सामान लावून द्या, नंतर आपण भेटूया. आणि इकडं सुबोध दादा पण आहे. तू काय बोलेल. आपला गोटा भाऊ पण आलाय. काय बोलेल. गोट्या भाऊची गाडी चिखलात फसली. वाट लागली.
असताना आपल्या हांड्या सर आलेले आहे. कसं वाटलं तुम्हाला रस्ता? एकदम डेंजर. असं वाटलं की म्हणजे मी घाटामध्ये चाललोय ऑफ रोडिंगला. एकदम डेंजर. हांड्या एकटाच नाही आलाय, आपला हांड्याचा भाऊ पण आलाय. चला चला भेटूया असं शेवटपर्यंत ब्लॉग एन्जॉय करा. झालं आपलं वाजून जरा म्हणजे 5-6 गाणी वाजवले. 5-10 नाही, ढीगभर गाणी वाजवले, ढीगभर. काय बोलू शकता तुम्ही सेट? येतोय, आताच फोन केलेला त्यांनी. स्वतः विसरून गेले ते बोलत नाही आणि मला बोलतोय. आता जस्ट आपला वाजून झालंय, काय बोलतोय? वाजून नाही, लंच टाइम झालाय. मग आम्ही काय हसतोय, हा हसतोय. थांब 1 मिनिट, काय बोलतोय? इथं बघून बोल ना, इकडं बघून बोल, इकडं बघून बोल, बोल इकडं बघून बोल.
कसं झालं फुल धाबधूप ना पुरा धाबधूप बजावर सबको नाचा कसं वाटलं तुम्हाला एकदम झकास एकदम झकास एक नंबर. आता आपलं काम संपलेलं आहे पण धाबधूप वाजलंय छोटा कसं वाटतं छोटा तुला छोटा काय बोलतोय छोटाने कॉन्सेप्ट फोडून टाकलाय छोटा काहीतरी बोल काय बोलत नाही छोटा. आता जस्ट आपला पॅकअप झाले सगळं वाजून झालं आपलं. तू काय बोलतो बोल अरे बोल ना गवळी तू बोल काय झालं आजचं फुल धाबधूप बायांना काय पाहिजे चालले सुबोध आणि चेतन म्हातारा दादा हे लोक सगळे चालले. हा बघा आपला गुड्डा तो पण चाललाय. काय बोलतो कसा वाटला आजचा चांगलं वाटलं तुमच्यासोबत. तुमच्यासोबत नाही आपल्यासोबत तुमचं काय नाही आपलं. चला मग भेटू परत. चल चल चेतू चल चल आलेला आपल्या इकडं भोंग्याचा स्टँड घेऊन आपला स्टँड विसरून गेला. आता तो चाललाय आपला पॅकअप झालाय तर तो पण चाललाय. थँक्यू साहिल बरोबर आपला छोटा भाव त्याचा छोटा भाव. चला चला असंच भेटत राहा मदत करत राहा आम्हाला. झालं आता सगळं सामान ठेवतंय सगळं सामान काढून सगळं ठेवून मग तुम्हाला भेटतो. आता सध्या सामान ठेवतो सगळं डायरेक्ट चेंबूरला जाऊन भेटतो आता डायरेक्ट. कसं वाटलं आजचं ब्लॉग चालू आहे आपला का पहिला ब्लॉग आहे आपला. मस्त काम आता पब्लिक सगळी फुल झाली. हा बाय एक नंबर. चला आता एडिट कर फक्त आता पॅकअप झालंय सगळं. टेम्पो पण निघतो सगळं सामान लोड केलंय. बघू आपला आर्टिस्ट आपला रोटो फायटरचं सदस्य मेन कारागिरी काय बोलतात आजच्या ब्लॉग मध्ये. काय बोलू बोला काहीतरी तुम्ही बोला आणि काय बोलू तुम्हाला बघायचं काय झालेलं. चला आता आम्ही चेंबूरला जाऊ ना डायरेक्ट तुम्हाला भेटतो. चला बाय. आपला हा टेम्पो फिक्स टेम्पो आहे आपला अक्षयचा टेम्पो आहे. त्याचा छोटा भाव आहे हा. त्याच्या गाडीवर बघा काय लिहिले माझी महिना गोल्ड काय बात आहे. मित्रांनो आता वाजले रात्रीचे 2. काय सांगू तुम्हाला एकदम धांदल झाली एकदम बेकारवाली धांदल झाली एकदम गडबड फुल धाबधूप बोलतात ना एकदम. पाऊस तर खूप होता. सगळं सामान इन्स्ट्रुमेंट वगैरे म्हणजे टेम्पोत लोड करून टेम्पो वगैरे निघाला आपला तिकडून. मग मला काही शूट करायला भेटलंच नाही कुठं. डायरेक्ट मी आलो सामान वगैरे ठेवलं तिकडं. पण मला काय फोनमध्ये म्हणजे माझा फोन जरा स्विच ऑफ झालेला म्हणून मला काय एवढं शूट करायला भेटलेलं नव्हतं. तिथं सगळं होते पवादादा हे लोक म्हणजे घाटल्यात जे दुसरी ऑर्डर होती ना तिथं पूर्ण टीम तिकडं होते. अमन पण होता तिकडं. अमनने पण म्हणजे तिथं त्याच्या ब्लॉग चालू होतं ना त्याच्यामध्ये आपला शूट घेतलं म्हणजे आपल्याला घेतलं आहे त्याच्यामध्ये. पण माझा फोन स्विच ऑफ होता म्हणून मला घ्यायला नाही झाला. आपला म्हणजे उद्या पण ऑर्डर आहे आपली विले पार्लेला. तर तो अमन तिकडं पण असेल नक्की. तर आपण नक्की त्याला आपल्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये त्याला घेऊया. पण आपला हा ब्लॉग कसा होतोय कसं काय होतंय ते तुम्ही नक्की पूर्ण बघा. काय आहे ते सगळं सांगा मला. आणि खरंच मला काय माहिती नाही की ब्लॉग कसा होणार आहे काय होणार आहे ते. मी आहे सगळं केलं तर आहे आता बघू काय आहे जरा. आणि महत्त्वाची गोष्ट आज तर भरपूर जण म्हणजे नव्हते. चेतन दादा पण नव्हता आपला चेतन सोलो मेकर तो पण नव्हता. पवादादा पण इकडं होता. मतलब पूर्ण रोटो फायटर टीम म्हणजे नव्हती प्रॉपर आज. सगळे म्हणजे डिवाईड झालेले आम्ही लोक कारण की 2 ऑर्डर होती म्हणून डिवाईड झालेले. आता बघू कसा काय उद्या आहे सगळं आहे वाटतं उद्या. तर उद्या जाऊन सगळ्यांना भेटू एकदम फुल धाबधूप परत धाबधूप बजाएगे सबको नचाएगे और पुरा विले पार्ले मचाएगे. म्हणून मी आजचा ब्लॉग एंड करतो इकडूनच. मला प्लीज सपोर्ट करा सबस्क्राईब करा माझ्या बोलण्यावर. आपला ब्लॉग इथंच एंड करतोय म्हणजे संपवतोय आता. कारण की मी म्हणजे खूप थकलो आहे कारण की खूप दिवसाच्या नंतर आज ऑर्डरला गेलो म्हणून जरा व्हिडिओ वगैरे काढून तर नाही थकलो आहे पण वाजून वगैरे थकलो आहे म्हणून आता. कारण की सकाळी जॉबला पण गेलेलो 6 वाजता उठलेलो म्हणून इथंच ब्लॉग एंड करतोय. कसा काय ते तुम्ही नक्की सांगा. आणि हां सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट तर नक्की करा. कसा काय ब्लॉग होते हे मला सांगा प्लीज. चला मग भेटू आपण. मी निशान प्रकाश सुर्वे और धाबधूप निशान पुढच्या ब्लॉगमध्ये.